रोज दिवा लावताना दिव्यात एक वस्तू नक्की टाका. घरात आजारपण नावाला सुद्धा उरणार नाही. फक्त ही एक वस्तू तुम्हाला अफाट संपत्ती मिळवून देईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावण्याची प्राचीन परंपरा आहे. दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे आपण सर्वच जाणतो. पण तुम्हाला माहीत आहे का, रोज दिवा लावताना जर तुम्ही त्या दिव्यामध्ये एक वस्तू टाकली तर तुमच्या घरातील आजारपण नावाला सुद्धा उरणार नाही. होय मित्रांनो, दिवा लावताना पैसा खेचून आणणारी फक्त ही एक वस्तू दिव्यात नक्की टाका, ज्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येईल. ही एक अतिशय गुप्त आणि प्रभावी पद्धत आहे, जी माता लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी प्रत्येक महिलेने आपल्या घरात नक्की करून बघायला हवे. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक अशी अद्भुत गोष्ट सांगणार आहे, जी तुमच्या जीवनाचा प्रवास बदलून टाकेल. आपण रोज देवघरात दिवा तर लावतोच, पण त्यातही एक वस्तू टाकली की आजारपण कायम घराचा रस्ता कायमचा विसरून जाईल. हा उपाय इतका सोपा आहे की रोज तुम्हाला यासाठी फक्त काही सेकंद द्यावे लागतील, पण याचे फळ तुम्हाला आयुष्यभर सुख, समृद्धी, संपत्ती, भरभराटीच्या रूपात मिळणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण या व्हिडिओमध्ये त्या गुप्त वस्तूचे नाव, तिचे पौराणिक संदर्भ, दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि यामुळे होणारे चमत्कारिक फायदे सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग जाणून घेऊया आपल्या देवपूजेत दिव्याची नेमकी काय महत्त्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला सात्विक प्रकाशाचा सर्वोच्च स्तोत्र मानला गेला आहे. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक म्हणजे दिवा. जेव्हा आपण आपल्या देवघरात किंवा दिवा प्रज्वलित करतो, तेव्हा तो केवळ अंधार दूर करत नाही, तर आपले मन, आपले घर आणि संपूर्ण वातावरण तेजोमय आणि पवित्र बनवतो. शास्त्रानुसार दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट विचार आणि वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक कंपन निर्माण होतात. आपल्या पवित्र स्कंद पुराणात दिव्याविषयी एक अतिशय सुंदर श्लोक आता आला आहे. यत्र दीप सदा ज्योती तत्र लक्ष्मी निवासिनी. याचा अर्थ असा आहे की ज्या घरात रोज नियमितपणे दिवा लावला जातो, जिथे दिव्याची ज्योत तेवत असते, तिथे साक्षात धनलक्ष्मीचा वास असतो. त्या घरात कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासत नाही. त्यांच्या मनात प्रश्न येतो की घरात दिवा लावताना तो तेलाचा लावावा की तुपाचा. आपल्या शास्त्रात या दोन्ही दिव्यामध्ये वेगवेगळे महत्त्व सांगितले आहे. साधारणपणे 2 प्रकारचे दिवे अत्यंत प्रचलित आहेत. एक म्हणजे तुपाचा दिवा. गाईचे शुद्ध तूप वापरून बनवलेला दिवा सर्वात पवित्र आणि सात्विक दिवा मानला जातो. तूप हे सात्विकतेचे मूर्त रूप आहे. देवघरात तुपाचा दिवा लावल्याने देवी देवता अत्यंत प्रसन्न होतात. यामुळे घरातील आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि मनाला शांती लाभते. जर तुम्हाला आर्थिक प्रगती हवी असेल तर तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला जातो. 2. तेलाचा दिवा. तेलाचा दिवा लावताना प्रामुख्याने तिळाचे तेल किंवा सरसोचे तेल वापरले जाते. मोहरीचे तेल वापरले जाते. मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने आपल्या घरातील पितर प्रसन्न होतात, जीवनातील अडथळे दूर होतात, शनिदोषांपासून मुक्ती मिळते. पण मित्रांनो, जर तुम्हाला घरातील सुख, शांतता, समृद्धी आणि लक्ष्मीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावणे अत्यंत उत्तम मानले गेले आहे. आता आपण वळूया आपल्या व्हिडिओच्या मुख्य आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. रोज दिवा लावताना अशी कोणती वस्तू आहे जी दिव्यात टाकल्याने दिव्याची शक्ती अनेक पटीने वाढते? तर मित्रांनो, चमत्कार आणि पवित्र वस्तू आहे ती म्हणजे लवंग. लवंग ही केवळ स्वयंपाकातील मसाल्याचा पदार्थ नाही, तर आपल्या तंत्र, मंत्रशास्त्रात आणि अध्यात्मात लवंगाला अतिशय उच्च आणि पवित्र स्थान दिले गेले आहे. लवंग ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय मानली जाते. लवंगामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची अफाट शक्ती असते. जेव्हा तुम्ही रोज देवघरात दिवा लावता, तेव्हा त्या दिव्यात तुपाबरोबर किंवा तेलाबरोबर 2 लवंगा टाकून तो दिवा प्रज्वलित करतो. या एका छोट्याशा उपायाने तुमच्या घरातील आजारपण, नकारात्मक ऊर्जा, घरातील वादविवाद याचा प्रभाव कायमचा संपून जातो. चला तर मग जाणून घेऊया पौराणिक संदर्भ काय आहे. दिव्यामध्ये लवंग टाकण्याचा हा उपाय आजचा नाही, तर याला मोठी पौराणिक संदर्भ आहे. आपल्या गरुड पुराणात असे सांगितले गेले आहे की जेव्हा दिव्यात लवंग जळते, तेव्हा त्यातून निघणारा सूक्ष्म सुगंध घरातील वातावरण इतके पवित्र करतो की तिथून यमदूत आणि नकारात्मक शक्ती देखील पळून जातो. म्हणजेच घरात अकाली मृत्यू किंवा मोठे आजारपण येत नाही. लक्ष्मी पुराणात लवंगाला समृद्धीचे बीज म्हटले गेले आहे. लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करते. दक्षिण भारतामध्ये हा उपाय खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. तिथल्या घरांमध्ये रोज संध्याकाळी दिव्यात लवंग टाकून तो दिवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ म्हणजे उंबरठ्यावर ठेवला जातो. असे मानले जाते की यामुळे घराची संपन्नता वाढते आणि लक्ष्मी घरात प्रवेश करू शकत नाही. हा उपाय महिलांनी कसा करायचा याची उत्सुक पद्धत आता आपण पाहूया. ही पद्धत अत्यंत सोपी आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी लवकर स्नान करून घ्यावे. तुमचे देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न असावे. दिवा तयार करणे. तांब्याच्या, पितळेच्या किंवा मातीच्या पंतीमध्ये शुद्ध तूप किंवा तेल टाकावे.
त्यात कापसाचे वात व्यवस्थित घालावे. लवंग टाकावी. आता त्या दिव्यात 2 लवंगा, अखंड लवंगा टाकायच्या आहेत. त्याचे फूल नीट तुटलेले नसावे. संपूर्ण अखंड लवंग टाकायचे आहे. दीप प्रज्वलित करावा. दीप पेटवून तो दिवा मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवावा. दिवा लावल्यानंतर हात जोडून दिवेला नमस्कार करावा. प्रार्थना करावी, हे देवता माझ्या घरातील अंधार दूर करा, माझ्या घराचे, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा आणि आमचे जीवन प्रकाशमान करा. दिवा हा तुम्ही नेहमी घराच्या उंबरठ्यावर म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील ठेवू शकता. उंबरठ्यावर लावलेला हा लवंगाचा दिवा घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाईट आणि नकारात्मक शक्तीला उंबरठ्याबाहेरच खिळवून ठेवतो. त्यांना घरात येऊ देत नाही. मित्रांनो, जर तुम्ही हा उपाय रोज नियमितपणे केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणती चमत्कारिक फायदे पाहायला मिळतील ते आता आपण पुढे पाहूया. आजारपण दूर होतील. दिव्यात लवंग जळाल्यामुळे घरातील जंतू आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, ज्यामुळे घरातील सदस्यांमध्ये आरोग्य सुधारते आणि जुना आजार बरा होतो. मानसिक ताणतणाव आणि भांडणे थांबतात. ज्या घरात रोज पती-पत्नींमध्ये किंवा कुटुंबामध्ये किरकोळ कारणांवरून वाद होतात तिथे शांतता लाभते. लवंगाच्या सुगंधाने मानसिक शांतता मिळते. राग आणि अहंकार यावर नियंत्रण राहते. माता लक्ष्मीची अफाट श्रीमंती. लवंग माता लक्ष्मीला प्रिय असल्याने पैशांचे नवीन मार्ग मोकळे होतात. अडकलेला पैसा परत मिळतो. मुलांच्या शिक्षणात प्रगती होते. घरातील वातावरण सात्विक झाल्यामुळे मुलांच्या अभ्यासात मन लागते आणि त्यांची प्रगती होते. आता मी तुम्हाला आणखीन एक अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहे, जो तुमच्या घरातील दारिद्र्य मुळापासून उपटून टाकेल. जेव्हा तुम्ही दिव्यात लवंग टाकता तेव्हा दिवा शांत झाल्यावर विझल्यावर ती जळालेली लवंग फेकून देऊ नका. ती जळालेली लवंग एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या पात्रात थोडं शुद्ध पाणी घेऊन त्यात टाकावे. त्या पाण्याला थोडे स्थिर होऊन द्यावे. त्यानंतर ते लवंगाचे पाणी संपूर्ण घरभर शिंपडावे. तसेच जर तुम्ही या पाण्याने घर पुसून घेतले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी स्थिर होते. विशेषतः शनिवारच्या दिवशी जर तुम्ही हे लवंगाचे पाणी घराच्या कोपऱ्यात शिंपडले तर घरातील शनिदोष, वास्तुदोष आणि नजरदोष पूर्णपणे शांत होतो. हा उपाय करून पहा. तुमच्या घरात कमालीचा बदल दिसेल. विशेषतः शुक्रवारच्या दिवशी, जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो, त्या दिवशी हा उपाय अजिबात चुकवू नका. शुक्रवारच्या दिवशी देवघरात माता लक्ष्मीच्या फोटोसमोर दिव्यात लवंग ठेवून श्रीसूक्तम किंवा लक्ष्मी चालीसाचे पठण केल्यास व्यापार, नोकरी आणि व्यवसायात अफाट प्रगती होते. जे घर कायम पैशांच्या टंचाईत ग्रस्त असते तिथे हळूच बरकत यायला लागते. मित्रांनो, आजपासूनच तुमच्या घरात हा सोपा पण अत्यंत शक्तिशाली उपाय करायला सुरुवात करा. रोज देवघरात तेलाचा दिवा लावा. त्यात 2 अखंड लवंगा टाका. दिवा देवासमोर आणि उंबरठ्यावर ठेवा. त्यानंतर लवंगाच्या पाण्यात शिडकाव करा. तुम्ही स्वतः पाहाल की काही दिवसातच तुमच्या घरातील आजारपण, दारिद्र्य आणि वादविवाद कायमचे नाहीसे होतील आणि तुमच्या घरात सुख, शांती, संपन्नता आणि माता लक्ष्मीचा वास कायमचा राहील. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.